पाहिल्यानंतर माझ्या डोळ्याला अश्रू आले नाही तर समाज काय म्हणाल? मग लोक रूढीसाठी रडण्याचं नाटक केलं महाराज. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला सीता मातेला रावणाने नेलं त्यावेळे प्रभू रामचंद्र वनांतरामध्ये रडत होते. मग प्रभू रामचंद्र हे देव आहे का बायकोसाठी रडतात? नेमकं खरं काय? वनांतरी रडे ऐसे पुराणी पवाडे विठ्ठल विठ्ठल. हे मरण अशा पद्धतीचं आहे. तुकोबरायचे शब्द अमरतेच्या अनुभूतीतून आहे, पण क्षणाक्षणाला मृत्यूकडे गमन करणाऱ्या माणसाला हे शब्द पटण्यासारखे नाही. असं आहे, नाथ महाराज भागवतात सांगतात, तरुण मनुष्य झाला की बालपणा त्याचा मेला, वृद्ध मनुष्य झाला की त्याच्यासाठी बालपणा आणि तरुणपणा मेला. म्हणजे आपण जरी आता जिवंत दिसत असलो तरी आपण मृतात्मे आहोत हे ध्यानात ठेवा. पाहे पा केवडा पसरला से चवडा करोनी माझी वडा आकार गजू. ज्ञानोबराय सांगतात, सगळे लोक आपण काळाच्या तोंडामध्ये आहोत. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात, या काळानं आम्हाला सासुरवास लावला. किती या काळाचा लागला सरिसा पाठोवाटी विठाला 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 कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणून मरणाऱ्या जीवासमोर अमरतेची गोष्ट सांगणं म्हणजे हे पालथ्या घागरीवर पाणी टाकल्यासारखं आहे. तुम्ही तेच सांगा. तुम्हाला पुन्हा सांगतो ऐका. एखादी व्यक्ती गेली तिथं जर मरणाच्याच गोष्टी सांगितल्या तर आपण त्याला संसारात लोटतो का संसारातून बाहेर काढतो? महाराज, संसारातच लोटतो आपण त्याला. आणखी आणि 3 प्रकारचं ज्ञान सांगितलं जातं. त्यात 3 प्रकार आहे. एक तमोगुणातून, एक रजोगुणातून आणि एक सत्वगुणातून. संसाराच्या गोष्टी सांगून श्रोत्यासह वक्ता रडायला लागला, हे जे ज्ञान आहे महाराज हे तमोगुणातलं आहे. कोणतं आहे? हे तमोगुणातलं ज्ञान आहे. लोकाला ते पटतं बी आणि समाज रडतो बी. थोड्या कथात्मक इतिहासात्मक गोष्टी सांगून समाजाच्या डोळ्याला अश्रू येणं हे रजोगुणातलं आहे. पण केवळ वेदांत आणि निर्गुण ब्रह्माबद्दल प्रबोधन करून जिथे माणसाचा अष्टसात्विक भाव तयार होतो हे सत्वगुणातलं सांगणं आहे. आता सांगणाराच रजोगुणी असल्यावर ऐकणारा कसा राहणार आहे? महाराज सांगतात, नाही नेत्राजळ नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल जनरंजवने फूल. न फळे उत्तर नाही स्वामी जो सादर, तुका म्हणे भेटी जव नाही दृष्टादृष्टी. तो हे चावटीचे बोल म्हणजे असं चावटपणाचं सांगणं हे समाजाला संसारात लोटणं आहे. विठाला विठाला विठाला. ठीक आहे, तुम्ही सत्वगुणाचं सांगा, तुम्हाला येतं का ते? तर ऐका महाराज, राजा परीक्षितीला समजलं की माझं मरण आहे. आता भागवतामध्ये विस्तृत्व कथा आहे. ज्या वेळेला जंगलामध्ये राजा परीक्षिती गेले, कलियुगाने त्यांच्या मस्तकातल्या मुकुटामध्ये प्रवेश केला. ऋषीच्या आश्रमामध्ये तक्षक मरून पडला होता. तक्षकानं नाटक केलं का? कारण ज्या वेळेला अग्नी खांडव वन सगळं पेटलं, तिथे सर्प बरेच मेले. आपल्या कुळाचा घात या पांडवांनी केला आणि यांचा बदला घ्यायचा म्हणून तो तक्षक तिथं मरून पडला. नाटक केलं, तो मेलेला नव्हता. आता परीक्षिती राजा आला, मेलेला सर्प ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. अगोदर पाणी पाणी 3 वेळा आवाज दिला, ऐकलं नाही. भामटाय ऋषी म्हणून साप टाकला. तुम्ही
लक्षपूर्वक ऐका. खऱ्या वस्तूवर जर खोट्या वस्तूचा भ्रम झाला तर माणसाचा तोटा होतो, आणि खोट्या वस्तूवर जर खरं म्हणून भ्रम झाला तरी तोटाच होतो. रावण ज्या वेळेला सीतेला चोरण्यासाठी पंचवटीमध्ये साधूचा रूप घेऊन आला, त्यावेळेला रावण साधू का हो? खरा साधू का रावण? खोटा साधू असताना सीतेला खरा साधू वाटला तर तोटा झाला. आणि इथे परीक्षिती राजाला खरे मुनी खोटे भासले तरी सुद्धा तोटाच झाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे खऱ्याला खोटं समजणं तोटा, आणि खोट्याला खरं समजणं सुद्धा तोटा. साप टाकला, ऋषीपुत्र आले, श्राप दिला, कळालं. ज्या वेळेला राजा परीक्षिती परत आले त्यावेळेला त्यांना एक मुलगा पाठवला. म्हणले धर्मात्मा राजा आहे, त्याला जाऊन सांग बाबा. त्या मुलाने सांगितलं, राजम आपल्याला 7व्या दिवशी तक्षक सप्तमे हनिही. तर तो राजा किती सात्विक होता पहा, पांडवांचा नातू होता. परीक्षिती म्हटला, मला असा का श्राप दिला नाही शृंगीना की आत्ताच्या आत्ता राजाने मरावं. कारण एखाद्या संताचा अपमान केल्यानंतर 7 दिवस पर्यंत जागावं या लायकीचं मी नाही, असं राजाला वाटत होतं. पुढे शुकाचार्यांची भेट झाली, आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला जे तत्वज्ञान सांगितलं ते सुद्धा अमर तत्वज्ञान सांगितलं. म्हणजे मरणाऱ्या माणसाला मरणारं तत्वज्ञान सांगायचं नाही, अमर तत्वज्ञान सांगायचं, म्हणजे अमर कथा सांगायची. आणि तशीच तुकोबरायांनी या मृत्यू लोकाचं, सगळ्या लोकांचं दुःख मरणाचं पाहून त्यांना अमरतेचा बोध केला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. अमर अमर आहा अमर अमर खरे की पहा खोटे हे राम, खरे की पहा खोटे नमना देह माझा ऐसा, माझा ऐसा नमना देह माझा ऐसा. खरे की पहा खोटे, खरे पहा खोटे, खरे की पहा अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे. तुकोबराय सांगतात, बाबांनो आपण अमर स्वरूप आहोत. अमर स्वरूप म्हणजे कुठलाही विकार ज्याच्यामध्ये नाही, कुठलाही आकार ज्याला नाही. आकार आला का विकार आहे, आणि विकार आला का नाश.